नगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज। 266 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान। एकूण 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। 3 डिसेंबरला मतमोजणी। राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या, तर सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या। कायदेशीर पेच टाळण्यासाठी निर्णय। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार। कोणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं नियमात बसत नाही। सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। निलेश राणेंच्या गुन्हा दाखल प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका। सूत्रांची माहिती। आम्ही घरातून पकडून दिलेली कॅश निवडणूक आयोगानं ताब्यात का घेतली? अशी कारवाई नियमात बसत नाही, हे तेव्हाच का नाही सांगितलं? सवाल उपस्थित करत निलेश राणेंची टीका। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं अयोग्य। मी चांगलं वागणाऱ्यांच्या पाठीशी, चुकीचं वागल्यास सांगेन। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मालवणमध्ये पैशाचा बॅगा सापडल्या, पकडून देणाऱ्यावर गुन्हा। मात्र ज्याच्याकडे बॅगा सापडल्या तो भाजपचा असल्यानं क्लीन शीट। निलेश राणेंवरील गुन्ह्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचं भाष्य। दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि दुसरा शिवसेनेत। केसरकर 2024ला भाजपामधून निवडणूक लढवणार होते। नितेश राणेंचा पलटवार। भाजपासोबत चांगले संबंध आहेत म्हणून असे निष्कर्ष काढणं चुकीचं। लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या हेतून आरोप सुरू। दीपक केसरकरांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर। शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगाचा छापा। भाजपला पराभव दिसल्यानं कारवाई। शहाजी बापूंचा आरोप, तर सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी। सूडबुद्धीनं नाही तर तक्रारी आल्यानंतर कारवाई करावी लागते। कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर याच्यावरून धाड ठरत नसते। शहाजी बापूंच्या कार्यालयावरील तपासणीनंतर मुख्यमंत्र्यांचं भाष्य। अजून नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नेमला नाही, मीच तुमचा पालकमंत्री असं समजा। भगूरमधील प्रचार सभेत अजित पवारांचं भाष्य। भाजपची रणनीती पाहता निवडणुकीनंतर पंकजा मुंडेंचं मंत्रीपद राहतं की नाही माहीत नाही। खासदार विशाल पाटलांचं विधान। हिंगोलीतील शेतकरी भवन परिसरामध्ये 1 कोटी रुपयांची रोकड हाती। पोलीस पथकानं रोकड निवडणूक पथकाकडे स्वाधीन केली। एका व्यापाऱ्याची रोकड असल्याची माहिती। पुण्यात भरधाव खासगी बसनं 5 शाळकरी मुलांना चिरडलं। दोघांचा दुर्दैवी मृत्यू, तर 3 जण जखमी। आयटी पार्क हिंजवडी परिसरातील घटना। अजितदादा शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या। मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवाल मागवला।